अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्त हो, तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्तांनो, स्वामी समर्थांचा संदेश अगदी सोपा आहे. स्वामी म्हणतात की माझं नाम घ्या, श्रद्धा ठेवा, संयम पाळा, बाकीचं सगळं मी बघतो. माणूस कितीही गरीब असो, कितीही संकटात असो, त्याच्या श्रद्धेच्या जोरावर आम्ही त्याला उचलून उभं करतो. कारण खरी संपत्ती म्हणजे भक्ती आणि खरी ताकद म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ. आईची हाक देव कधीच वाया घालवत नाही. लेकरासाठी केलेली प्रार्थना स्वामी लगेच ऐकतात. श्रद्धा आणि संयम असेल तर अंधार कितीही गडद असो, भक्तीचा दिवा पेटला की प्रकाश हा नक्कीच होतो. स्वामी समर्थ संकट देतात, पण हात धरून बाहेरही काढतात. आई मुलाचं नातं हे देवाला स्पर्शून जाणारं पवित्र नातं आहे आणि त्या नात्याच्या अश्रूंवर स्वामी समर्थ नक्कीच कृपा करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, स्वामी समर्थांनी अशाच एका आईची परीक्षा घेतलेली आहे आणि ती आई त्या परीक्षेत कशा प्रकारे उत्तीर्ण झाली किंवा स्वामींचा त्यांना अगदी दिव्य अनुभव आला, हे आपण आजच्या ह्या अनुभवामध्ये पाहणार आहोत. चला तर मग ताईंच्याच शब्दात ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, हे ताई म्हणतात की सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी माझा त्रिवार मुजरा. भक्तांनो, मी बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. माझे लग्न अगदी वयाच्या 17व्या वर्षीच झाले. मला 5 बहिणी आणि 1 भाऊ असं आमचं कुटुंब होतं. मी सगळ्यात मोठी असल्यामुळे माझ्या लग्नाची घाई करण्यात आली आणि माझं लग्न लावून देण्यात आलं. घरची परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती. अगदी गरीबच घराणा होता आमचा. आणि ज्या ठिकाणी माझे लग्न झाले तेथे माझे मिस्टर हे एकटेच होते आणि सासू सासरे, बस एवढंच आमचं कुटुंब होतं. तिथेही परिस्थिती जास्त काही फारशी श्रीमंत नव्हती. अगदी बऱ्यापैकी आमचं घर चालेल अशीच परिस्थिती होती. आणि लग्न झाले. लग्नाला 3 महिने झाले आणि मला दिवस गेले. तेव्हा नंतर मला समजले की मला 1 महिना झालेला आहे आणि मिस्टर माझे शेतावर काम करत होते. शेतामध्ये काहीतरी घोटाळा झाल्यामुळे माझे मिस्टर तिथेच जवळ लाईटच्या तिथे गेले आणि त्या बोर्डामध्ये त्यांना एक चोराचा करंट बसला. तो करंट इतका भयानक होता की माझ्या मिस्टरांचा तेथेच मृत्यू झाला आणि मला तर आता काही सुचत नव्हते. इतके सगळे घडले की त्यातून सावरणं देखील आता अवघड झालं होतं. एवढा मोठा धक्का पचवणं आता फारच अवघड होतं. त्यात माझ्या पोटामध्ये एक छोटासा जीव होता. काय करावे काही समजत नव्हते. मला सगळेजण समजावत होते. अशीच ती वेळ निघून गेली आणि मिस्टर आम्हाला सोडून कायमचे निघून गेले. माहेरी गरीब परिस्थिती असल्यामुळे तिकडूनही फारसा हातभार काही लागणार नव्हता. सासू सासरे मलाच दोष देत होते. म्हणत होते की तू फार अपशगुनी आहेस, तुझ्यामुळेच आमचा मुलगा आम्हाला कायमचा सोडून गेला. काय करावे काही समजत नव्हते. माहेरचे सांगत होते की जे मूल आहे ते मूल पाडून टाक, मात्र मला असं काही करायचं नव्हतं. मी मात्र मुलाला जन्म देण्याचं ठरवलं आणि तिथून आता माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं. मला आता हळूहळू पूर्ण दिवस झाले आणि मी एका छान गोंडस अशा मुलाला जन्म दिला. मुलगा अगदी खूपच सुंदर गोरापान असा होता. आता त्याची सर्व जबाबदारी ही मलाच पार पाडायची होती आणि त्यासाठी मी सुरुवातीपासूनच माझं मन खंबीर केलं होतं. मुलगा खूप छान होता. मी मुलाचं नाव आरव असं ठेवलं. मुलगा दिवसेंदिवस आता मोठा होऊ लागला, शाळेतही जाऊ लागला. मी तिथलीच छोटी मोठी कामं करत होते आणि घरी शिवणकाम करायचे.
शिवणकामातून आम्हा दोघांचं घर भागेल एवढे पैसे मात्र मला नक्कीच मिळत होते. अशातच आता मुलगा शाळेत जाऊ लागला. आता माझा मुलगा 8-9 वर्षाचा झाला आणि आता खरी माझी परीक्षा ही चालू झाली. इतके दिवस काहीच वाटत नव्हते, पण ते खूप छान सुंदर असं वाटत होतं. मुलगा आणि मी आम्ही दोघंच होतो. पतीची मात्र कमतरता मला नेहमीच जाणवत असे. परंतु आपण जर दुःख मांडलं तर मुलाला जास्त दुःख होईल, म्हणून मी ते दुःख कधी दाखवून दिलं नाही. मात्र मुलाचा खर्च भागेल एवढी माझी कमाई होत होती. आम्ही आरामात आणि आयुष्य चांगल्याच पद्धतीने जगत होतो. मात्र एवढं मोठं संकट पुढे येऊन उभं आहे हे मला कधी असं वाटलंच नव्हतं, किंवा अनपेक्षितपणे काही गोष्टी अशा घडतात की ज्याचा आपण कल्पनासुद्धा केलेली नसते आणि त्याने मात्र आपलं पूर्ण आयुष्य इतकं हादरून जातं की ते सोसणं देखील फारच कठीण असतं. माझा मुलगा शाळेत गेला होता आणि तो आज मात्र शाळेतून लवकरच घरी परत आला. तो अचानक घरी आलेला पाहून मी त्याला विचारलं की "आरव, काय झालं बाळा, आज लवकर आलास? तुला बरं वाटत नाही का?" तर तो मुलगा म्हणाला, "हो, मला कसं तरीच होत आहे, म्हणून मी घरी आलो आहे." आणि तो घरी येऊन असा अंथरुणावर पडला. मग मी त्याला पाणी आणायला गेले. पाणी घेऊन आल्यावरती पाहते तर काय, त्याने डोळे पूर्णपणे फिरवले होते. अगदी डोळे त्याचे कसे पण फिरत होते आणि त्या तोंडातून फेस येत होता. मला तर काही समजेनाच की काय झालं. मी लगेच शेजारच्या काकूंना बोलवलं. त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की "ह्याला तर फिट्स येत आहेत, ह्याला पटकन आपण दवाखान्यात घेऊन जाऊयात." त्याला तसंच आम्ही पळत पळत दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी लगेच त्याला ॲडमिट करून घेतलं आणि त्याला तात्पुरती गोळ्या औषधं दिली. मात्र डॉक्टरांनी सांगितलं की ह्याची फार काळजी घ्यावी लागेल, नाहीतर ह्याचं वाचणं मुश्किल आहे. डॉक्टरांनी त्याला तिथेच ॲडमिट करून ठेवायला सांगितलं. आत्ता मात्र दवाखान्याचा जो काही खर्च होणार होता, तो खर्चाचं मला टेन्शन येऊ लागलं की आता बिल तर फार होईल. मी आता काय करू, मला काहीच समजत नव्हतं. तितक्यात डॉक्टर आले आणि डॉक्टर म्हणाले की "तुमच्या मुलाची प्रकृती खूपच नाजूक आहे, त्याला अजून थोडे उपचार द्यावे लागतील. त्यासाठी खर्च हा भरपूर येईल. तुम्ही अगोदर पैसे डिपॉझिट करा आणि नंतर तिथून पुढे तुमच्या मुलावरती उपचार सुरू होईल." मला तर काय करावे काहीच समजत नव्हते. आता मी फारच टेन्शनमध्ये होते. मला काहीच सुचेना की काय करावं. तितक्यात त्यात ज्या नर्स होत्या, त्या नर्सने मला सांगितलं की स्वामी समर्थांच्या मठात जावा आणि तिथे जाऊन फूल, फळ आणि एक नारळ अर्पण करा आणि स्वामी समर्थांना साकडं घाला की मला कुठून तरी मदत करा. स्वामी समर्थ, माझ्या मुलाचा जीव वाचवा, मी तुमची फार सेवा करेन. मग मी तशीच शेजारच्या तिथे स्वामी समर्थांचं एक मंदिर होतं, त्या मंदिरात गेले. जाताना मी श्रीफळ घेऊन गेले. स्वामी समर्थांना मी तिथे श्रीफळ अर्पण केलं आणि स्वामींचं नामस्मरण सुरू केलं. स्वामी समर्थांना मी साकडं घातलं की "महाराज, माझ्या मुलाला वाचवा." मी अत्यंत श्रद्धाभावाने आणि एकदम अगदी मनापासून स्वामी समर्थांना हाक मारत होते की "स्वामी, धावून या, माझ्या मुलाला बरं करा." मला काय करावे काहीच सुचत नव्हते. माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. अगदी मनापासून मी रडत रडत स्वामींचं नाव घेत होते आणि अगदी चमत्कार घडावा असंच झालं. मी त्या मंदिरात बसून होते आणि अचानक माझ्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला आणि मी मागे वळून पाहते तर काय, माझी एक मैत्रीण होती. ती मैत्रीण तिथे मंदिरात आली होती. ती म्हणाली की "अगं, काय झालं?" तेव्हा मी तिला घडलेला सगळा प्रकार सांगितला. तर ती मैत्रीण अगदी स्वामींच्याच रूपात आली होती, कारण त्या मैत्रिणीने मला जे काही सांगितलं ते ऐकून मला तर धक्काच बसला. ती मैत्रीण म्हणाली की "अगं, काळजी करू नकोस, मी एका NGOमध्ये काम करते, तिथून तुला तुझ्या मुलाच्या उपचारासाठी नक्कीच मदत होईल." आणि आम्ही दोघी तिच्या NGOमध्ये गेलो. तिने जसं जसं सांगितलं तसं तसं मी सर्व काही केलं आणि मुलाच्या उपचारासाठी तिथून मला मदत मिळाली. हे सगळं स्वामी समर्थांचीच कृपा होती. मी स्वामींच्या तिथे जाते काय आणि मला माझी मैत्रीण भेटते काय आणि उपचारासाठी जे काही लागणारा खर्च होता त्या सगळ्याची व्यवस्था लगेच होते काय, हे सर्व अगदी स्वप्नासारखंच घडत होतं. म्हणजे असं वाटत होतं की हा सगळा एक चमत्कारच आहे आणि तो खरंच चमत्कारच होता, जो स्वामींनी स्वतः घडवून आणला होता. भक्तांनो, स्वामी समर्थांमुळे आज माझा मुलगा अगदी व्यवस्थित बरा आहे.
तो व्यवस्थित शाळेत जातो, सर्व काही त्याचं अगदी व्यवस्थित आहे. हे सर्व काही स्वामींच्या कृपेनेच झालेलं आहे. जर माझा मुलगा त्या दिवशी वाचला नसता तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ राहिला नसता. आजपर्यंत प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास मी माझ्या मुलासाठी घेत होते आणि त्याच्यासाठीच जगत होते. जर तोच नसता तर माझे काय झाले असते याची मी कल्पना देखील करू शकत नाही. भक्तांनो, स्वामी हे असेच आहेत. त्यांना आपल्या भक्ताची काळजीही असतेच आणि ते कोणाच्या रूपात येऊन आपली मदत करून जातात हे आपण सांगूही शकत नाही. फक्त आपल्याला ते ओळखता आले पाहिजे. आज त्या दिवशी स्वामी होते म्हणून आज मी एक आनंदी आणि सुखी आयुष्य जगत आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, माझा हा असा स्वामी समर्थांच्या सेवेत आलेला एक दिव्य अनुभव आहे. तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये अगदी मनापासून श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. कारण महाराजांचं घेतलेलं नाम हे कधीच वाया जात नाही. त्याचं फळ स्वामी महाराज आपल्याला नक्कीच देत असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, हे ताईंचा अनुभव अगदी हृदयस्पर्शी होता. एका आईने आपल्या मुलासाठी स्वामींकडे जी हाक मारली आणि त्या हाकेला प्रत्युत्तर म्हणून स्वामींनी अगदी भरभरून असं प्रेम दिलं. खरंच स्वामी हे असेच आहेत. स्वामी त्यांच्या भक्तांची काळजी ही नक्कीच घेतात आणि भक्तांच्या पाठीशी ते नेहमीच ठामपणे उभे असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांना तुम्हाला ह्या ताईंचा अनुभव कसा वाटला हे त्यांना कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच स्वामी समर्थांचे नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.